नमस्कार, तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत वसमतमध्ये आणि माझ्या सोबत आहेत इंजिनियर अजय सावंत सर, की ज्यांनी मागच्या 4-5 वर्षांपासून विशेषतः या इंजिनिअरिंग फील्डमध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केलेली आहे. बेसिकली त्यांचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांनी लेक्चरशिप काही काळ केली आणि त्याच्यानंतर ते आता स्वतःची कन्सल्टन्सी करतात. अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट त्यांनी आजवर पूर्ण केलेले आहेत, अनेक प्रोजेक्ट पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यासोबतच अनेक स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा शासकीय संस्थांचे प्रकल्प सुद्धा ते करतात. या सगळ्या एकंदर प्रवासाबद्दल त्यांच्या आज आम्ही बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर बोलणार आहोत. तुमचं स्वागत आहे. बिल्ड आयकॉन हा आयकॉन स्टीलचा उपक्रमच असा आहे की ज्यामध्ये तुमच्यासारख्या तरुण अभियंत्यांशी बोलून त्यानिमित्तानं तुमच्याकडून तुमचा संघर्ष जाणून घ्यायचा आहे, तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे आणि येणाऱ्या ज्युनियर्सना, येणाऱ्या पिढ्यांना याच्यातून काहीतरी महत्वाची मूल्य मिळतील, हा या सगळ्या उपक्रमामागचा हेतू आहे. सो आपण आजच्या गप्पांना सुरुवात करूया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुमचे शालेय जीवन, तुमचं कॉलेज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती, तर काय सांगाल या सगळ्याबद्दल? मी जे येतो एक शेतकरी कुटुंबातून म्हणायला काही हरकत नाही. आणि आमचं जे गाव आहे छोटं स्मॉल लेवल म्हणजे 2000-5000 लोकसंख्येचं एक गाव आहे. तर असं आहे की शेतकऱ्यांचं जे असते ते संघर्षाचाच काळ असतो. शेतकरी म्हणजे संघर्ष जुळलेलाच असते, त्यांची नाळ जे जुळलेली असते संघर्षासोबत. आणि सोबतच माझे वडील आहेत, शिक्षक आहेत जिल्हा परिषदला. त्यांचा पण ज्या जिल्हा परिषदला लागलेत 1991 ला, तर त्यावेळेस ते लागताना पण त्यांना पण खूप संघर्ष हे करावा लागला, कारण परिस्थिती नव्हती, आर्थिक परिस्थिती ही बिकटच राहायची त्यावेळेस. तर परिस्थिती बिकट असताना पप्पा जेव्हा 10वी आमच्या शेवाळ्यातच झाली, शेवाळा गाव आहे माझं मूळ, शेवाळा गावामध्ये 10वी झाली. नंतर शिक्षणाला गेले परभणीला. परभणीला डीएड करत असताना त्यांना जे आहे ज्या हालापेष्टा जे झाल्यात आर्थिक परिस्थितीमुळे, असं झालेलं आहे की 2-3 दिवस कधी असं होतं की जेवायला नव्हतं भेटलेलं. संघर्ष म्हणलो, पप्पाचा एवढा संघर्ष आहे, आपण साधं करायचं काही हरकत नाही, म्हणजे साधं काम करायचंच नाही आपल्याला. मी लेक्चरशिप करत होतो, तर लेक्चरशिपला मला जवळपास 25-30 हजार रुपये महिना होता सोडताना, लेक्चरशिप सोडताना. पण म्हणलो काय करायला, आपण काहीच कामाच नाही वाटत मला हे. आणि हे काय करणार मी, माझे जे प्रोफेसर होते, एचओडी होते, त्यांची पेमेंट 1,50,000-60,000 होती त्यावेळेस. मी म्हणलो मला याच्यावर थांबायचं नाही, हे शक्यच नाही की मी 1,50,000 थांबू शकतो. तर मी फक्त 2 वर्ष लेक्चरशिप केली, 2016-17 ते 17 मे पर्यंत, 2017 पर्यंत. नंतर थोडस साईट वगैरे म्हणजे थोडस प्रॅक्टिस साठी घेतलो आपण संभाजीनगरला, जालन्याला वगैरे साईटची प्रॅक्टिस केली. आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर लगेच लॉकडाऊन झाल्यानंतर मी ऑफिस चालू केलं इकडे. लॉकडाऊनच्या अगोदर माझं जालन्याला होतं मित्रासोबत कंबाईन मध्ये. त्याच्यानंतर मी इथं माझं स्वतःचं ऑफिस चालू केलं आखाडा बाळापूरला. म्हणजे स्मॉल टाउन आहे, तालुका लेवलचा आहे, पण तालुका पण नाही, पण बऱ्यापैकी मार्केट आहे आपलं. सध्या आजच्या परिस्थितीला 4-5 वर्ष झाले व्यवस्थित सगळं चालू आहे. परिस्थितीच मेन, जे तुम्ही म्हणजे प्रेरणास्थान म्हणजे परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, पप्पाचा संघर्ष, हे जे आहेत वडिलांचा, आणि बाकी त्याच्यामुळे चाललेला आहे. आणि सिव्हिल इंजिनियर निवडायचं काय होतं की लहानपणी आपण, तुम्हाला पण माहिती आहे, 4वी-5वी आपण एक घर बनवत होतो, बरोबर आहे. तर ते शाळेमध्ये घर समोर एक नदी काढायचे, जर हापसा एखादं झाड मागच्या साईडला आपण काहीतरी डोंगर वगैरे काढतो, तर ते लहानपणी काढलं. तर ते चित्र जे आहे, मला एकदा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्स मध्ये पण सांगितलं होतं आपल्याला बालपणीचे काहीतरी चित्र काढायचं, तेव्हा पण मी तेच काढलं. कधी 12वीच्या वेळेस पण तेच काढलं. तर मी म्हणलो आपल्याला घरच बांधायचे, बस म्हणलं तर आपल्याला इकडेच तुटून पडून द्यायचं. मग 12वीला ठरलं आपल्याला इंजिनिअरिंग करायची, तर सिव्हिल इंजिनिअरिंग करायची, दुसरं काही बघितलंच नाही. मेकॅनिकल, कम्प्युटर तेव्हा म्हणायचे, मग कम्प्युटर करा, इलेक्ट्रॉनिक्स करा, खूप स्कोप आहे, पुण्याला राहता येते, मुंबईला, हैदराबादला राहता येते, म्हणलं आपण हेच करू. बरोबर, सगळं सोडून मग करून इंजिनिअरिंग गावाकडे स्थायिक झालो. क्या बात आहे. आणि जो फायनली पण तुम्ही हा निर्णय आता चांगला घेतला आणि त्याच्यात इतक्या वर्षानंतर आता तुम्हाला हे अजून पुन्हा एकदा पटलं असेल की आपला निर्णय. मला तर पटलं, माझ्या घरच्याला पण पटलं, कारण त्या अवस्थेमध्ये नोकरी सोडू नको. बरोबर, कारण कसं एक मध्यमवर्गीय कुटुंबाचं नोकरी सोडू नको म्हणले. पण नंतर असं झालं की त्यांना कळालं की बाबा म्हणलं थोड्या 1 वर्षानंतरच की हा चांगल्यापैकी प्रकार, तिकडल्यापेक्षा इकडे तुला द्यायला चांगलं आहे. बरोबर, आता जे पाहिजे ते आपल्याला सगळंच आहे. क्या बात आहे. सो आता हा तुमचा खरं तर संघर्षमय प्रवास आहे, पण मी कायम असं म्हणतो की जो या संघर्षातून जातो त्याला त्याची जाण असते प्रत्येक गोष्टीची, आणि मग ती जाण असेल तर त्या पुढच्या प्रवासात तो अजून जास्त यशस्वी होतो. त्याप्रमाणे तुम्ही व्हाल याबद्दल मला नक्कीच खात्री आहे. आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या काही महत्वाच्या प्रश्नांकडे येऊ. त्यातला पहिला प्रश्न आहे, जसं तुम्ही आता चित्रकलेचं सांगितलं की हे कल्पना जितकी वापराल तुम्ही
कल्पक फील्ड आहे, क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे. तर या क्रिएटिव्हिटीला टेक्नॉलॉजीची पण आता हल्ली फार मदत होते. नवीन नवीन सॉफ्टवेअर झाले, तंत्रज्ञान झालंय, किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये पण अनेक तंत्रज्ञान आले. तर या क्रिएटिव्हिटीला टेक्नॉलॉजीची कशी जोड मिळते किंवा टेक्नॉलॉजीचा कसा फायदा होतो या फील्डमध्ये, काय सांगाल? बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात जास्त जे महत्वाचं टेक्नॉलॉजी म्हणले तर तुम्ही सॉफ्टवेअर तर आहेतच, त्यासोबत मशिनरीचा पण जास्त उपयुक्त होतो सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. सिव्हिल इंजिनिअर म्हणजे तुम्ही जर म्हणायला गेले, सिव्हिल स्थापत्य जे विभाग आहे ट्रिमेंडस खूप मोठा आहे. आम्हाला सरांनी सांगितलं ते खूप मोठा आहे, म्हणजे जुना काळ तेव्हापासून बांधकाम क्षेत्र, फक्त बांधकाम पकडलं तरी, पण ते स्थापत्यामध्ये हे जे सगळं जे बांधकाम आहे, म्हणजे फक्त घराचंच नाही, रस्त्याचं असेल, कशाचं, ब्रिजचं असेल, कशाचं, पण ते बांधकाम क्षेत्र खूप मोठं आहे. आणि त्या बांधकामामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आता जे नवीन नवीन प्रकारचे जे इक्विपमेंट आहेत, त्या इक्विपमेंट असल्याशिवाय हे बांधकाम फास्ट होणार नाही. बरोबर. आणि जेव्हा बांधकाम फास्ट होईल तेव्हा देशाची म्हणा, राज्याची प्रगती होईल. जर आपण तुम्ही फक्त म्हणसाल की मला एक काम करायचं, एक बिल्डिंग बांधायची आणि 100 माणसं लावले तिथं आणि या माणसावरच मला बिल्डिंग बांधायची, तर ते शक्य नाही. करू शकत नाही आपण, लवकर करू शकत नाही, करू शकतो लवकर करू शकत नाही, तर ते होऊ शकत नाही. देशाची प्रगती करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर म्हणजे सिव्हिल स्थापत्याचे जे पण आता इंजिनियर्स आहेत, त्याच्यासोबतच बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधले इक्विपमेंट, सॉफ्टवेअर हे खूप महत्वाचे आहेत. बरोबर आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन हा अतिशय महत्वाचा असतो, कारण प्लॅन शिवाय तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकणार नाही. तर प्लॅन या स्टेजचं काय महत्व सांगाल कन्स्ट्रक्शन मध्ये? प्लॅनचं असं आहे की आता कोणता पण, आता समजून घ्या एखादा आपला क्लायंट आहे, प्लॅन आणि त्याच्यासोबतच त्याचे जे बजेट आहे, हे दोघांचं कोऑर्डिनेशन म्हणजे पकडावं लागणार आहे. बरोबर. आणि प्लॅनिंग मध्ये पण येणार की तुमची स्ट्रक्चरल डिझाईन आहे. जर आपण समजून घ्या की एका घराची, एका क्लायंटची रिक्वायरमेंट आहे की मला एवढं घर पाहिजे, 2 BHK पाहिजे, 3 BHK पाहिजे, जनरली जे असेल ते, तर त्याच्या बजेटनुसार पण आपल्याला ते प्लॅन करून द्यावा लागणार. असं नाही की जर त्याचं बजेटच असेल 20 लाख आणि आपण प्लॅन काढला चांगला 50 लाखाचा, तो शक्य नाही. तर आपण प्लॅनिंग वर, माझं तर असं फोकस आहे की आता मी सध्या सिव्हिल इंजिनियर आहे, पण मी प्लॅन काढताना वास्तूचा पण जास्त टोटली वास्तूचा अभ्यास करून, म्हणजे वास्तूनुसारच सगळं करतो जे असेल ते. आणि जर क्लायंट म्हणला, खूप जे असे क्लायंट असतात वास्तूचा विचार न करता मला काढून द्या, कोणी पण असतं तसं म्हणतं, त्या हिशोबाने काढतो. पण प्लॅनिंग मध्ये एक आहे की वास्तू आणि सायन्स याचा यूज करून आपण पूर्ण प्लॅन करतो. बरोबर. जिथे जे रिक्वायरमेंट आहे की हा युनिट मला इथे पाहिजे, किचन म्हणा, बेडरूम म्हणा, टॉयलेट, WC वगैरे जे असेल ते, त्या हिशोबाने आपण करतो प्लॅनिंग मध्ये. बरोबर. दुसरं, आजकाल एक ट्रेंड असा आहे की बजेटनुसार आपण घर बांधतो. म्हणजे कस्टमर आधी सांगतो माझं बजेट एवढं आहे, किंवा लो कॉस्ट हाऊसिंग म्हणू, अफोर्डेबल हाऊसिंग म्हणू, तर त्या ट्रेंड बद्दल काय सांगाल? लो कॉस्ट हाऊसिंग साठी तर खूपच आहे महत्वाचं. लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये जर तुम्ही पॉइंट्स पकडायला गेले तर भरपूर आहेत. तर त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे मशिनरीचा यूज करणं हा पण लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये आहे. त्याच्यानंतर अजून जे तुम्ही म्हणसाल की मटेरियल चॉईस, आता तुम्ही म्हणसाल की कन्स्ट्रक्शन फक्त जे बांधकाम आहे त्याच्यामध्ये लो कॉस्ट होऊ शकत नाही जास्त करून. तुम्ही तर सिमेंट मध्ये बार्गनिंग करून काय करू शकता, ब्रिक मध्ये बार्गनिंग, फक्त एक माझं म्हणणं आहे की जे लोकल मार्केट आहे तिथून तुम्ही जे मटेरियल घेऊ शकता त्याची तुम्हाला कॉस्टिंग कमी पडणार, ट्रान्सपोर्टेशन कॉस्टिंग जी असेल. आणि फिनिशिंग वर्क म्हणजे टाइल्स असणार, कलरिंग असणार, जे पण असेल, विंडो, डोर्स वगैरे जे फिनिशिंग आयटम आहेत याच्यामध्ये तुम्ही जोपर्यंत कमी करू शकतात कॉस्टिंग, ते करून तुम्हाला लो कॉस्टिंग हाऊस भेटू शकतो. तर आपण आता जे लो कॉस्टिंग मध्ये एक जास्त महत्वाचं म्हणले, आता जे आपण आयकॉन स्टील बद्दल बोलत आहोत किंवा आयकॉन स्टील मार्फत आपलं जे आहे जास्त महत्वाचं म्हणजे सगळ्यात इफेक्टिव्ह पडतो तो म्हणजे स्ट्रक्चरल डिझाईन. आता मी सांगा, एखादं एक जे घर आहे, आताच मी बोललो आमच्या दीपक शिंदे सरांना, एक घर आहे 1000 स्क्वेअर फीटचं, त्यात मला 20 mm चा बार लागतच नाही. तर कशाला, स्पॅन छोटा जर असेल आणि ठीक आहे, तिथे इंजिनियर नाही लावला, स्ट्रक्चरल डिझाईन नाही काढली, तर मिस्त्री म्हणते चला इथे टाकून देऊ आपण 20 mm चा बार, घर अजून भारी होऊन जाते, तुमची डिझाईन चांगली हे होऊन जाते. पण काय गरज आहे, एका 10-12 mm मध्ये किंवा 16 mm मध्ये होतं, 20 mm चा बार वापरायले, कॉस्टिंग वाढायली घराची. वेट मध्ये बघा ना, जे 10.5 किलोचं जे बार असेल तर तुम्ही 19 किलो मध्ये घेऊन चालले किंवा 25 किलो मध्ये घेऊन चालले ओव्हरऑल प्रोजेक्ट. ते तसं जर म्हणलं तुम्ही ओव्हरऑल प्रोजेक्टचं, नाही एका बारचं रेट वजनाचं सांगतो, तर त्यामुळे हे पण स्ट्रक्चरल डिझाईन, प्लॅन विथ बजेट, म्हणजे कमी जागेमध्ये चांगला प्लॅन व्यवस्थित काढायचा, जागा जास्त न करता, ते हे सगळं बजेटमध्ये होऊन जातं. दुसरं, तुम्ही अनेक शासकीय संस्थांच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपण याच्यासाठी काम केलेलं आहे, तर त्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगता येईल? कुठल्या प्रकारच्या प्रकल्पांवर तुम्ही काम केलेलं आहे? आता सध्या माझे आयकॉन स्टील चालू आहे जलजीवन मिशन साठी. जलजीवन मिशनची जे आमच्या शेवाळामध्ये 2.49 लाख, 2.5 लाख लिटरची ESR आहे.
टँकचे काम चालू आहे, त्यासाठी आम्ही आयकॉन स्टील वापरलेला आहे. बरोबर. बिलिंग पण सोबत आहे असं म्हणायचं म्हणून म्हणणं माहित आहे. टोटल आयकॉन स्टील आपण तिथे वापरलेली आहे त्यांच्यासाठी. अजून पण 2 स्लॅब आहेत त्याचे, म्हणजे फक्त सध्या स्ट्रक्चर झालं, स्लॅब आहे त्यासाठी वापरलेली आहे. आणि ते जे 2.5 कोटीचं काम आहे त्यामध्ये आपण युज करतो. दुसरे मी जास्त त्याच्यात पडत नाही, कारण तिथं मला पडत नाही ते. बरोबर. तर दुसरं, आता तुम्ही या क्षेत्रात काम करताय, तुम्ही आता मगाशी सांगितलं की तुमचा संघर्षमय प्रवास होता. या क्षेत्रात आता जे नव्यानं इंजिनियर्स येत आहेत किंवा तुमचे ज्युनियर मित्र आहेत म्हणून, किंवा तुमचे विद्यार्थी पण एका अर्थानं म्हणून, कारण तुम्ही काही काळ लेक्चरशिप पण केलेली आहे, तर या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात येण्यापूर्वी काय सल्ला द्याल, मित्रत्वाच्या नात्यानं, शिक्षकाच्या नात्यानं आणि एक सिनियर म्हणून? तर जसं तुम्ही जे म्हणसाल ना त्याप्रमाणे म्हणजे शिकवलं, त्याच्यानंतर माझे खूप विद्यार्थी आलेले आहेत. 2-3 वर्ष काय केलं त्यांनी, आता तो म्हणजे वेळच वेगळा होता मला. MPSC खूप तयारी केली, पुण्याला भरपूर जण जाऊन आले. आणि गेल्यानंतर असं झालं की ते जे असेल लागला नाही रिझल्ट म्हणा किंवा काही झालं असेल त्यांच्या याच्यावर, किंवा परिस्थिती साथ दिली नसेल, उतरले. त्यांना तेव्हाच मी मार्गदर्शन केलं तुम्ही म्हणल्याप्रमाणे. मार्गदर्शनाचं एवढंच आहे की तुम्हाला प्रॅक्टिस पहिली महत्वाची आहे कोणत्या पण फील्डमध्ये उतरताना. पहिले स्टार्टिंगचं तुम्ही 1-1.5 वर्ष 2 वर्ष तरी प्रॅक्टिस करावंच लागेल. ते टोटल जे आहे बिल्डिंग तुमच्या हात, म्हणजे तुमच्या पूर्ण प्रॅक्टिसमध्ये साधारणतः एका प्रकारचे 2-2, 3-3 प्रकारचे बिल्डिंग तरी झाले पाहिजे. म्हणजे रेसिडेन्शियल, कमर्शियल काय पण असेल आपलं, कॉम्प्लेक्स अपार्टमेंट वगैरे या प्रकारचे झाले पाहिजे. ते प्रॅक्टिस करा तुम्ही, प्रॅक्टिस करून या क्षेत्रामध्ये उतरा. उतरायचं म्हणून उतरू नका. बरोबर, पूर्ण प्रॅक्टिस करून. कारण नंतर काय ते तुमचं दुसरा कोण कॉम्पिटिटर असेल तोच तुमचं मार्केट पूर्ण खाऊन टाकेल. बरोबर. त्यामुळे तुम्हाला उतरायचं तर प्रॅक्टिस करून फुल डेडिकेशन मध्ये उतरायचं की बाबा मी हे करू शकतो आणि मी करणारच आहे, आणि मला भरपूर क्लायंट भेटणार आहेत. बरोबर. आता मी जेव्हा बाळापूरला ऑफिस टाकू लागलो होतो, आखाडा बाळापूर, कधी तुम्ही गेले पण असाल, नांदेडहून हिंगोली जाताना. बरोबर. छोटा आहे, त्या गावामध्ये आतापर्यंत माझ्या अगोदर कोणता इंजिनियर नव्हता. नांदेडचे किंवा हिंगोलीचे एखादे इंजिनियर यायचे. मी ऑफिस टाकताना मला म्हणले की तू चालणार ना ऑफिस इथं कशाला टाकाल, तू नांदेड टाक, हिंगोली टाक, सरळ म्हणले. पण मी म्हणलो मी हे सोडून आलो, संभाजीनगर सोडून आलो किंवा जालना सोडून आलो. टाकायचं मी तिकडेच टाकलं असतं, नांदेड हिंगोलीच टाकायचं असेल. मला माझ्या गावात काम करायचं आहे. मी बाळापूरला टाकलं. आता बऱ्यापैकी विथ मटेरियलचे पण वर्क आहेत आपल्याकडे. माझे एक 7-8 कम्प्लीट झालेत, रनिंग मध्ये 3 आहेत. आणि जे ओव्हरऑल तुम्ही इथे आज इंट्रोडक्शन मध्ये दिलं होतं की किती प्रोजेक्ट झालेत, मी काउंट नाही केलेला म्हणून नाही टाकलं, ते एमटी सोडून दिलं. तर सध्या प्रत्येक वर्षी एक सुपरविजनचे 35-40 एक मार्कआउट, आपले जवळ 50 एक मार्कआउट पडतात. दुसरं असं आहे की तुम्ही इतके प्रोजेक्ट आता कम्प्लीट केलेत, रेसिडेन्शियल बद्दल पण तुम्ही सांगितलं किंवा शासकीय संस्थांचे पण प्रकल्प सांगितले. त्याच्यात एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा स्वतःचा असा वाटतो का की ज्यामध्ये पैशाबरोबर स्वतःला एक आनंद, समाधान किंवा अभिमान वाटला की अरे चला हा प्रोजेक्ट माझ्या हातून झाला, याचा एक वेगळा आनंद असतो कधी कधी. तर असा कुठल्या प्रोजेक्ट मध्ये झाला, असं एखाद्या प्रोजेक्टचं नाव सांगू शकाल का? आपल्या जेव्हा आले होते आपले इंजिनियर सरे साहेब वगैरे हे जे, त्यांच्यासोबतच मी ते जे माझा जो प्रोजेक्ट आहे ते देऊन टाकला. त्याच्यामध्ये मी 3,500 स्क्वेअर फीट मध्ये एक 3 BHK ग्राउंड फ्लोअर आणि 3 बेडरूम वर अटॅच टॉयलेट, अटॅच लिव्हिंग, हे काय म्हणतात आपलं स्टोर रूम वगैरे सगळं टोटल आपण केलेला प्लॅन केलेला आहे. तर तो प्लॅन असा आहे की त्यांनी नांदेडला प्लॅन काढला, हिंगोली पण प्लॅन काढला, पण तो प्लॅन फेल होऊन आपला प्लॅन सिलेक्ट झाला. फुल वास्तूचा विचार करून आणि त्यांना जे जे पाहिजे की ड्रेसिंग अटॅच टॉयलेट, आणि त्याच्यामध्ये पूर्णच सगळेच जे लागणार ते जे मास्टर बेडरूम पण मोठी पाहिजे, पुन्हा तुमचं देवघर पण पाहिजे, सगळ्या रिक्वायरमेंट त्या छोट्या जागेमध्ये बसवल्या. छोटी जागा म्हणजे 3,500 स्क्वेअर फीट छोटी जागा नाही, पण त्यांना 2 4 व्हीलरची पार्किंग दिलेली आहे, गार्डन दिलेलं आहे, स्विमिंग टँक आहे त्याच्यामध्ये, टोटलच आहे, मिनी जिम आहे त्या प्लॅन मध्ये. टोटल प्लॅन आहे टोटल. मी तिथे तुमच्या याच्यासोबत मी दिला होता. हा झाला एक प्रोजेक्ट की ज्याच्यामध्ये वेगळा एक आनंद मिळाला. पण मला आता असा एक प्रोजेक्ट तुमच्याकडनं ऐकायचा आहे की ज्यामध्ये कधीतरी काम करताना अडचण आली, आव्हान आलं, आणि कधी असं वाटलं की अरे आता याच्या पुढे काय करायचं माहित नाही, मग तुम्ही कुणाची तरी मदत घेतलीत किंवा तुम्ही स्वतःच कुठला तरी मार्ग शोधलात, असं एखाद्या आव्हानावर मात केलेला प्रकल्प किंवा प्रसंग काय सांगू शकाल? असं म्हणजे आता सांगायचं म्हणलं तर असं काही म्हणजे अडचण कधी आली नाही. बरोबर. पण एक अडचण अशी आली की आमच्या बाळापूरमध्ये ब्लॅक कॉटन सॉइल आहे 70-75 फूट खाली, 70-75 फूट ब्लॅक कॉटन सॉइल आहे, की तिथं आपण फुटिंगचं काम कसं करायचं. बरोबर. तर त्यासाठी आपण थोडस हे करतोय की स्टोन वगैरे हे ते टाकून जरा पिचिंग वगैरे करून घेतो. पण एकदा असं झालं की माझा म्हणजे मी पावसाळा झाल्यानंतर लगेच 1 महिन्यानंतर मार्कआउट टाकलं. तर मार्कआउट टाकताना मी पण तेवढं लक्षात दिलं नाही की इथं पाणी इतकं साचलेलं असेल कदाचित.
तर तेव्हा असं झालं की ते जेव्हा खड्डा केला, खड्डा केला की 4 फुटामध्येच ते पाणी लागलं आणि मला खाली 7 फूट जाताच आलं नाही. बरोबर. जमिनीच्या खाली मी 7-8 फूट तरी जातो कमी, हो. तेवढं जाताच आलं नाही तेवढं. मग मला तेवढं खूप अडचणी झाल्या आणि तो माझा फर्स्ट प्रोजेक्ट होता सुपरविजनचा. सुपरविजनचा फर्स्ट प्रोजेक्ट होता. मग ते घरमालक परेशान, घरमालक म्हणलं असं साहेब तुम्ही अगोदर सांगायला नव्हतं पाहिजे का की तुम्ही मार्कआउट नंतर टाका, हे ते अशा गोष्टी झालेल्या आहेत. पण मी म्हणलो बाबा मला पण तेवढं काही कल्पना नाही, एवढं पाणी साचलं असं. ही एक अडचणीची होती. त्यावेळेस मी थोडस बॅग गेल्यासारखं झालं वाटलं थोडंसं. त्याच्यानंतर काही नाही, बाकी मग अनुभवानं, भरपूर अनुभवानं हे. कारण कसं आहे, मी संभाजीनगरला जालन्याला काम केलेलं आहे, पण इथलं तेवढं मला माहितीच नव्हतं. नवीन आलो तेव्हा की एवढा ब्लॅक कॉटन सॉइल आहे. तिथं हार्डमुरुम होतं, हार्डमुरुम मध्ये आम्ही काही काम करू शकतो, तिथं करता चाललं. ब्लॅक कॉटन सॉइलला तसं येत नाही. दुसरं आपण असं म्हणतो की कुठल्याही बांधकामामध्ये स्टील आणि सिमेंट या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. तर स्टील निवडताना तुम्ही त्याचे काय पॅरामीटर्स बघता किंवा काय क्वालिटी बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य तुम्ही मला सांगू शकाल की ही 1, 2, 3, 4 पॉईंट्स बघितले पाहिजेत कुठलंही जर तुम्ही स्टील आपल्या कन्स्ट्रक्शनसाठी वापरायचं असेल तर? स्टीलचं कसं आहे की स्टील जेव्हा आपण निवडतो, स्टील मधली जी क्वालिटी म्हणजे प्रॉपर्टीज असतात त्यामध्ये आपण टेन्साईल जी स्ट्रेंथ आहे, बरोबर, ती स्टील मध्ये हाय टेन्साईल स्टील वापरायला पाहिजे. बरोबर. पुन्हा त्याची जी इल्ड स्ट्रेंथ जी आहे, हाय इल्ड स्ट्रेंथ वरलेला वापरायचो. आणि ड्युरेबिलिटी आणि डक्टिलिटी हे 2 आपण चेक करतो. ड्युरेबल पण असला पाहिजे मटेरियल. ते प्रत्येक याच्या वाईज म्हणजे समजून घ्या प्रोजेक्ट वाईज. समजून घ्या, जर तुम्हाला ब्रिजलाच वापरायचा, ब्रिजला हाय टेन्साईल वापरू शकत नाही, डक्टाईल मटेरियल वापरावं लागतं. हे जे आहे क्वालिटी हे करतो. आणि जास्त करून FE 500 DS हे जे असतील प्रॉपर्टी, TMT बार, हे जास्त आपण यूज करायचा प्रयत्न करतो. आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्टवर वापरले का किंवा त्यांचा अनुभव प्रॉडक्ट सोडून कसा होता? म्हणजे त्यांची क्वालिटी असेल, त्यांचा स्टाफ असेल, त्यांची कॉस्ट असेल किंवा त्यांची डिलिव्हरी असेल, अवेलेबिलिटी असेल, या सगळ्याबद्दल काय सांगाल? आयकॉन स्टील हा TMT बार आहे. मोस्ट ऑफ TMT बार नाही. बरोबर. आयकॉन स्टील TMT बार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी 3-4 प्रकारचे 500 DS असे अलग अलग काढलेले आहेत TMT बार. तर मी माझ्या स्वतःच्या घराला पण वापरलेलं आहे. माझ्या स्वतःचं घराचं कन्स्ट्रक्शन 2021 एंडिंगला झालं, म्हणजे 22 स्टार्टिंगला समजा जानेवारीमध्ये कम्प्लीट झालं. तर तेव्हा मी आयकॉनचा वापरलेला आहे फर्स्ट स्लॅबला, आणि सेकंड स्लॅबला पण तोच आयकॉनच वापरलेला. आणि बाकी भरपूर कामाला वापरलं, माझ्या याला पण सजेस्ट करतो. फक्त एक कसं आहे, आयकॉन स्टील झाला, याचं जे वेट आहे, तुम्ही वेटचं म्हणताय, तर जे स्टँडर्ड वेट असतो कोणत्या पण बारचा, 16 mm असेल, 12 mm असेल, तर जो आहे तर त्यानुसार त्याचा स्टील जे आहे कमी जास्त फरकानं लेवलला किंवा थोडाफार जास्त पण येतो, म्हणजे स्टँडर्डच्या. बरोबर. पण खूपच जास्त कमी येत नाही. खूपच जास्त कमी आला म्हणजे काही ना काही कमी जास्त आहे, किंवा खूपच जास्त येत नाही. जास्त आला म्हणजे लोकल मध्ये मार गेला. तर त्यामुळे मला वाटतं की स्टँडर्ड जो स्टँडर्ड जे वेट असते तो आयकॉन स्टील फॉलो करतो. सो हे होते इंजिनियर सावंत, अजय सावंत, आणि त्यांनी अतिशय उत्तमरित्या आणि मी म्हणेन मोजक्या शब्दात आपले अनुभव सांगितले, त्यांचे आजवर आलेले, त्यांचा संघर्षमय प्रवास बेसिकली सांगितला. मी कायम असं म्हणतो की जिद्द आणि मेहनतीचा पाया असेल तर यशाची इमारत नक्की उभी राहते. आणि त्याचंच समोर उदाहरण इंजिनियर अजय सावंत यांच्या रूपानं आता माझ्या समोर आहे. सो आजपर्यंत तुम्ही अनेक आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती केलेली आहे. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच उत्तम प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.